एकजुटीने पेटल रान तुफान आले। म्हणजे आता या अल्निनो किंवा हवामानाच्या दृष्टीने एक गोष्ट आहे जी तुम्ही ऑलरेडी करता, आता इतर गाव तुमच्यापासून शिकतील, अडी अडचणी असतील तर तुम्हाला विचारतील, ते तुम्ही एक टप्पा पार केलाय, आता तुम्हाला पुढचा टप्पा पार करायचा आहे। आणि तो दुसरा टप्पा असा आहे, तो आहे खताच्या दृष्टीने। म्हणजे आता ऑर्गॅनिक कार्बन शब्द ऐकला का? हो कार्बन, हो हो सेंद्रिय कार्बन, कोण सांगेल त्याचं काय महत्व आहे? म्हणजे तुम्ही काय ऐकलं त्याच्याबद्दल? ते जमिनीची सुपीकता वाढवते हा, आणि जे पिकाला अन्नद्रव्य लागते हो. त्या जमिनी तयार करते हो आणि जे पिकाला जे संरक्षण किडे असतात हो, त्याचं ते उत्पन्न करते त्याच्यामध्ये। बरोबर आहे। म्हणजे माणसाच्या रक्तातलं जसं हिमोग्लोबिन, जमिनीतला घटक कोणता सगळ्यात महत्वाचा? कार्बन। ऑर्गॅनिक कार्बन किंवा त्याला सेंद्रिय कर्ब म्हणतात। हा सेंद्रिय कर्ब जर तुमच्या जमिनीमध्ये 0.75 असेल, म्हणजे 1% पण नाही, 0.75 असेल, तर आपण म्हणतोय तो अति चांगला आहे, व्यवस्थित आहे। किंवा तो जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर फारच चांगलं। पण आता सध्या तुमच्यापैकी कोणा माती परीक्षण केलं का? नाही, एवढ्यात नाही। मेत्रे साहेब किती असेल आपल्या इथं गावामध्ये? आता जनरली वाशिम जिल्ह्यामध्ये जेवढी सॅम्पल आपण तपासले आणि त्याचा ऍव्हरेज काढला की आपल्या इकडे ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीमध्ये किती आहे, तर ते प्रमाण सापडलंय 0.20, 0.30 आणि एखादा मुश्किलनं 0.40। म्हणजे किती आहे? एकदम कमी प्रमाण आहे। आता पहिल्या काळात ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये चांगला होता, म्हणून ज्वारीला थोडंसं खत दिलं तर ज्वारी कशी पिकायची? कारण तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन जास्त होता। पहिले ऑर्गॅनिक कार्बन साठी प्रत्येकाच्या घरी ढोरं होते, शेतामध्ये निदान 4 वर्षातून एकदा तरी खत जायचं, ज्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन त्या जमिनीमधला, ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय? हा पाला पाचोळा कचरा जमिनीमध्ये कुजणारा। हे कुजल्यानंतर जमिनीमध्ये मातीसारखंच काळा एक पदार्थ तयार होतोय, जमीन काळसर दिसायला लागते, तर त्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतोय। तर हा ऑर्गॅनिक कार्बन पहिले जनावरांमुळे वाढायचा, आता जनावर आहेत का आपल्याकडे? किती लोकांकडे असतील? मोजक्या लोकांकडे। मग बाकीच्यांनी शेती सोडून द्यायची का? बरं, आता जनावर ठेवतो म्हटलं तर शक्य आहे का? म्हणजे तो पण एक प्रश्न आहे। म्हणजे चांगला होता तो पर्याय, पण आज ठेवतो म्हटलं तर राखायला कोणी नाही, सांभाळायला कोणी नाही, चारा पण नाही आहे। मग आता ऑर्गॅनिक कार्बन शिवाय तर जमीन पिकणार नाही, मग दुसरा पर्याय काय आहे? तुम्ही सांगा पर्याय। दुसरा पर्याय आमच्याच पैकी काही लोकांनी असा सांगितला होता, मधल्या काळात असा आला किंवा शेतामध्ये निघणारा जो सगळा काळी कचरा आहे ते कुजवा, म्हणजे कंपोस्ट करा आणि ते कंपोस्ट शेताला द्या, म्हणजे त्याचे ढीग लावा, S9 कल्चर टाका, ती पण एक चांगली गोष्ट आहे। पण आता असं जाणून राहिलं की तो सुद्धा कुजवतो म्हटलं, शेतामध्ये निघणार एवढं किती हे जर म्हटलं, याचं किती खत होईल? सगळ्या शेताला पुरेल का? सगळ्या गावाचे जर देतो म्हटलं तर ते सुद्धा पुरत नाही। मग आता काय करायचं? तर आपल्याच पैकी काही शेतकऱ्यांनी, जसं मागच्या महिन्यामध्ये जे प्रताप काका चिपळूणकर म्हणून आहेत, कोल्हापूरचे शेतकरी, ते आपण इथं आणले होते। तुमच्यापैकी कोणी आलं होतं त्या कार्यक्रमाला? त्याच्या ओके, हा व्हिडिओ पाहिला असेल, माझ्या युट्यूब चॅनलवर पण तो व्हिडिओ मी त्यांचा टाकला, पूर्णच्या पूर्ण जसा आता रेकॉर्ड केला आपण तसं। तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते ऊसावाले शेतकरी होते, ऊस नंतर भात, भात नंतर ऊस, असा त्यांचा कार्यक्रम झाला। त्यांनी 15 वर्ष शास्त्रज्ञ सांगतायत म्हणून ऊसाचा पाला पाचोळा कुजवण्याचं काम केलं, आणि तेवढं केल्यानंतरही त्यांना जाणवलं की जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन काही वाढत नाहीये, खत देणं आवश्यकच आहे। म्हणजे हे जे करतोय फायदा होतोय, पाला पाचोळा काही ना काहीतरी तिथे चालला, पण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, जमिनीला जेवढी आवश्यकता आहे पिकण्याच्या दृष्टीनं, आधी जेवढं पिकायचं, आधी जेवढा ऑर्गॅनिक कार्बन होता तेवढा मात्र तो वाढला नाही, एवढं सगळं करून पण। ऊसामध्ये तर खूप पाला पाचोळा निघतोय त्याला, तरी पण त्यांना निघाला नाही। मग त्यांनी प्रयोग करून बघितले पुढचे, ते म्हणजे शून्य मशागतीचे। आता शून्य मशागत ऐकलं की एकदम असं वाटतं की त्यात काही करायचंच नाही का? तर काही करायचं असा तो कॉन्सेप्ट नाहीये। तुम्ही जसा सरी वरंबा पाडला, सरी वरंबा किती फुटाचा राहतोय तुमचा वरंबा? 4 फूट। 4 फूट 3.5 फूट। बर,
तर त्यांनी जे वेगवेगळे माप घेतले तर त्यांना जाणवलं की ते 4-4.5 फुटाचा वरंबा तयार करतात. खोली अर्धा ते पाऊण फुटच ठेवतात, जास्त खोली पण नको, कारण त्यातून जास्त झीज होते म्हणून. आणि मग एकदा तो वरंबा केला, जसं आता तुम्ही यावर्षी करणार, तर त्या वरंब्याला डबल फोडायचंच नाही, कायमस्वरूपी राहू द्यायचं. आता हे कायमस्वरूपी ठेवण्यामागे सर्वात त्यांचं महत्वाचं कारण कोणतं, तर झाडाची जी मुळं आहेत ती जमिनीत ठेवायची. तण कापून घ्यायचं, पीक कापून घ्यायचं आणि ती मुळं जमिनीमध्ये कुजू द्यायची. आता तुरीसारखी जर मुळं असतील तर ती 3-3, 4-4 वर्ष लागतील कुजायला. त्यांचा अनुभव असा आहे की ज्या मुळाला जास्त वेळ लागतो कुजायला ती मुळं जास्त ऑर्गॅनिक कार्बन देतात. शास्त्रज्ञ असं सांगतात, किंवा आता आपल्यापैकी सगळ्याच जणांजवळ हा फोन आहे. बसल्या बसल्या दुपारी आपण सुद्धा आता आपल्याला तपासणं आवश्यक आहे, कारण आपल्याला करायचं आहे. म्हणजे कोणी काही जरी सांगत असला तरी आपल्याला तपासणं आहे. आणि मोबाईल खरा बोलतो. जे काय ऑर्गॅनिक कार्बनचे गुणधर्म, हा कसा काम करतो, हे जर तुम्ही मोबाईल मध्ये शोधलं तर तुम्हाला लक्षात येईल की 2 प्रकारचा एक ऑर्गॅनिक कार्बन आहे. एक आहे की लवकर तयार पण होतोय, झाडानं वापरला तर ठीक, नाही वापरला तर हवेत चालला पण जातो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड म्हणून बाहेर पडतोय. विशेषतः ज्या जमिनीला नांगरल्या जातं त्या नांगरल्या जमिनीमध्ये ऑक्सिजनचा आणि ऑर्गॅनिक कार्बनचा संबंध येतो, कार्बन डायऑक्साईड म्हणून चालला जातो. म्हणजे आपण एका इकडे तयार करतोय आणि जमीन नांगरल्यामुळे तो हवेमध्ये मोठ्या प्रमाणात चालला जातो, असा त्यांचा अनुभव आहे. दुसरं, आपण जे पालापाचोळ्यापासून ऑर्गॅनिक कार्बन बनवतो तो कुजते लवकर, पण तोही हवेमध्ये लवकर मिसळून जातो, म्हणजे पिकाला फार काळ टिकत नाही. यावर्षी खत टाकलं तू याच वर्षी कामा पडतो, या पुढच्या वर्षी, नंतर संपलं. जेव्हा पाहिजे तेवढा पाहिजे प्रमाणात त्याला भेटत पण नाही हवेमध्ये निघून गेल्यानंतर. पण जेव्हा तुम्ही झाडाची मुळं जमिनीमध्ये ठेवता तर ते 4-5 वर्ष त्याला कुजायला लागतात. त्याला आपण डिस्टर्ब करत नाही. जसं आता एखादी ही काळी आहे, आपण आता वर कुजवताना ही मोडतो, डिस्टर्ब होते, ही लवकर कुजते. पण जमिनीतल्या खोडाला आपण मोडत नाही. मग वर काढलं पण खाली ऍज इट इज आहे. ते न मोडल्यामुळे त्याच्यामध्ये ते जे कुजवणारे जंतू आहे ते हळूहळू प्रक्रिया करतात. 3-4 वर्ष लागते. आणि त्या खोडापासून तो ऑर्गॅनिक कार्बन 3-4 वर्ष पाहिजे तसा, ठिबक सिंचन मध्ये कसं होते, एखादा मान पाणी देतो का आपण, नाही, हळू तसा त्यातला ऑर्गॅनिक कार्बन कंटिन्युअस त्या जमिनीमध्ये येत राहणे, पिकानं वापरत राहणे, म्हणजे तो नष्टही होत नाही आणि पाहिजे तसा उपलब्ध होते, असा त्यांचा अनुभव आहे. ते प्रयोग करतात त्याप्रमाणे. आणि त्यांना असे अनुभव आले की आता रसायनाचा खर्च कमी झाला, कारण ते जर ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये असेल तर जमिनीमधलं नत्र पाहिजे त्या प्रमाणात पिकाला उपलब्ध होतं किंवा इतर अन्नद्रव्य उपलब्ध होतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खत देण्याची आवश्यकता नाही, ती सुद्धा कपात होते. म्हणजे एका इकडे रासायनिक खतावरचा खर्च कमी झाला, एका इकडे ऑर्गॅनिक कार्बन आपण जमिनीला दिला, म्हणजे एक शाश्वत शेती पण होत आहे. आता हे ऐकताना एकदम खोटं वाटतं किंवा आपल्याला पचनी सुद्धा पडत नाही. पण आता मात्र हे शास्त्र असं सांगतंय की जर जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचा आहे तर जमिनीची कमीत कमी मशागत करा. आणि हे आपल्याच देशामध्ये नाही तर मोठ्या मोठ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. अमेरिका सारख्या असो, सगळ्यात जास्त आपण प्रगत देश जापान समजतोय, जापानमध्ये या पद्धतीने शेती होते. शोध खरा तिथून लागलाय आणि नंतर आपल्या इकडे शेतकरी करायला लागले. तिथले जे फुकुओका म्हणून एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी सांगितले की जमीन नांगरणे म्हणजे हे सगळ्यात घातक आहे. ऑर्गॅनिक कार्बन हवेत सोडताय आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण तर होतं, पण जमिनीमधला सेंद्रिय कर्ब पण कमी होते. तर आता पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचे, या गावाला तुम्ही वरंबे ऑलरेडी करताय, माझी एक अशी विनंती राहणार आहे की तुम्ही बाकीचं तुमच्या मनानं करा. 1-1.5 एकर वरंबा फोडू नका. एवढं करू शकता अनुभवासाठी. कारण आता पुढे जर जायचं, जसा हा आदर्श तुम्ही इतर गावाला निर्माण केला तसा शून्य मशागतीचा हा पण तुमच्या गावामध्ये चांगला प्रयोग होऊ शकतोय. 1 एकर, अर्धा एकर ऍज इट इज ठेवा आणि बघू त्याचे काय रिझल्ट येते, सुपीकता कशी वाढते. माझा असा अनुभव आहे की मी माझ्या शेतात पण आता हे करतोय. माझ्या शेतात पाणी सगळं निघून जातं, म्हणजे वरंबे करायची तेवढी मला आवश्यकता नाही असं मला वाटलं. निचरा चांगला होतो, पण मात्र नांगरणी बंद केली. 9 वर्ष झाले आणि असा रिझल्ट दिसतोय की नांगरणी बंद केली म्हणजे मुळं डिस्टर्ब करत नाही, खालचे जसे आहे तसेच ठेवतोय. तेवढ्या यानं सुद्धा जमिनीची सुपीकता वाढलेली आहे आणि इतर शेतकऱ्यापेक्षा एखादा क्विंटल जास्त पिकतंय,
उत्पादक खर्च मात्र नांगरणीचा याचा त्याचा सगळाच वाचला. शिवाय खत सुद्धा आता नगण्य आहे त्या शेतीला, कारण तसंच पिकून राहिलं म्हणून ट्राय करणं सुरू होतं. खत द्यायचं नाही कमीवर आणलं. मागच्या वर्षी काहीच खत दिलं नाही तरी पण तेवढंच पिकलं. म्हणजे याचा अर्थ त्या जमिनीची कुठेतरी सुपीकता वाढली. तर आता तुमच्याही जमिनीमध्ये हा प्रयोग जर तुम्ही केला तर इतर शेतकऱ्यांना आपल्याला सांगता येईल. शासनाचे सुद्धा विविध प्रयोग त्याच्यावर झालेले आहे. लोकांना सांगितलंय जात आहे या पोखरा प्रकल्पाच्या माध्यमातून. आणि असं होऊ शकतं, शासनाची एक पॉलिसी चालू आहे की याबाबत सुद्धा शेतकऱ्यांना काही प्रोत्साहनपर अनुदान देता येते का, तर ते अनुदान घेणारे कदाचित आपलंच गाव ठरावं या दृष्टीने आपण पुढे जाऊ. अनुदान नंतर भेटणार का नाही माहित नाही, पण आपण 1-1 एकर करू. भेटलं अनुदान तर आपण ते घेऊ आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ. साहेब मी यावर्षी 10 एकर क्षेत्र बिना नांगरणीसाठी, बर बेड पण तसेच आहे बर अर्ध्या शेतात, बर ते करायचे. म्हणजे हे जे मी सांगतोय तर ते ऑलरेडी तुम्ही BVF अगोदर करताय, हे पण अगोदर करत आहात. 1 एकर क्षेत्र तसंच ठेवलेलं आहे मी. बर, तुम्ही आता कुठून ऐकलं माझ्या अगोदर, म्हणजे हे कसं करत आहात तुम्ही सांगा. व्हिडिओवरच ऐकलं, बाकी कुठे नाही. बर, का कुठं पाहिलं प्रत्यक्ष? नाही पाहायला गेलं नाही, व्हिडिओ माध्यमातून ऐकलं. बर, करायचं ठरवलं यावर्षी. म्हणजे तुम्हाला शून्य मशागतीचा एक कन्सेप्ट कळाला, म्हणजे डोक्यात तरी कळाला. आता प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घेताय. 4-5 वर्षापासून बैलजोडी बिलकुल नाही ठेवली. बर, आणि 30-35 एकर आम्ही शेती बिना डवरणाची चालू आहे. बर. काहीच कमी नाही, Right. सारखंच आहे. आता ही गोष्ट दुसरी आहे तुमच्यासाठी म्हणून नाही. आता तुम्ही आता सुरुवात करता, इतरांसाठी म्हणून बोलतोय की तुम्हाला कामी पडेल इतर ठिकाणी सांगताना, म्हणजे तुम्ही आता मार्गदर्शक आहात. मी मगा मुद्दाम म्हटलं की इथं गावातला जुना एखादा 4 बैली 6 बैली नांगर आहे का, तो नांगर डोळ्यासमोर आणा आणि हा नांगर डोळ्यासमोर आणा, काय दिसतंय? खूप तफावत आहे. तो खूप छोटा आहे म्हणजे ते एकदम बारीक पिल्लू आणि हा एक खूप मोठा है ना. म्हणजे आता ट्रॅक्टरची फंटी सुद्धा त्या नांगरापेक्षा जास्त लागते. जास्त लागते. हो. आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस नांगरायचे जुन्या काळी हो. है ना, तेव्हा दरवर्षी जमीन नांगरायचे का? नाही, तिसऱ्या वर्षी. कारण नांगर उन्हाळा भर जरी करतो म्हटलं, लग्न गिरणं बंद करून, तरी होत नव्हतं. तरी तुमची जमीन नांगरणं होत नव्हती. मोठा शेतकरी असेल तर त्यानं कितीही काही केलं तर 3-4 वर्षातून एकदा ही यायची. दुसरी गोष्ट, जेव्हा जमीन तुम्ही नांगरायचे तर कोणतं शेत पहिले नांगरायचे? हायब्रिडचं एक, अजून ज्वारीचं, बरोबर, तुरीचं. आता पीक सोडून अजून कोणत्या तणासाठी नांगरायचे? हराळी आणि कुंदा. आपण पाहत होतो, मी लहान असताना मला दिसे की नांगर तिथंच फिरायचा. एक शेत असं होतं खळग्यासारखं, तिथंच कुंदा व्हायचा आणि तिथंच मग तेवढ्याच याच्यात हे करायचं. आणि ते नांगर ते यासाठी नांगरायचो की ते कुंदा जाडून जरी टाकला तरी संपत नव्हता. काशा आतमध्ये राहायच्या, त्याला नांगरा लागायचं, काशा वेचा लागायच्या आणि त्या वेचल्या तर ते कुठेतरी कमी व्हायचं. समजा नांगरलं आणि काशा वेचल्याच नाही तर काही फरक पडायचा का? नाही. लय हे होणार. म्हणजे जुन्या काळी नांगरणी फक्त याच्यासाठी राहायची की जिथं कुंदा आहे, हराळी आहे, कारण त्यावेळेस तणनाशक नव्हतं. हे दोन्ही तण तुमच्या डवऱ्यानं किंवा निन्यानं जात नव्हते आणि त्याच्यासाठी आपली खरी नांगरणी होती. ज्या शेतात ते तण नाही त्याच्या शेतामध्ये नांगरायचं काम नव्हतं. साधा आपला वखर होता, 4 बैली असेल 2 बैली असेल, यानं काम भागायचं आणि आपण पुढे जायचो. म्हणजे नांगराचा उद्देश ते हराळी काढणे, कुंदा काढणे, बाकीच्या तणासाठी नव्हता. आता मला सांगा, ते तण किती जणांच्या शेतात आहे? कुंदा बी नाही, हराळी बी नाही. आता मोजक्या. म्हणजे ग्लायफोसेट सारखे आपण औषधं वापरतोय, तणनाशक, आणि हे तणनाशक त्या कुंदा हराळीवर चांगलं काम करतं. विशेषतः ओलावा जर जमिनीमध्ये असेल आणि ते थोडं हिरवं असेल कुंदा, त्याचे मुळं किती खोल असो पण त्याच्यात जीव आहे, तर हे औषध चांगलं काम करतं आणि त्याच्यामुळे ते तिथं राहिलं नाही. फक्त नांगरणीमुळे नष्ट झाला नाही, तुमच्या फवारणीमुळे तो जास्त झाला आणि नांगरणीमुळे पण तो थोडाफार नष्ट कमी झाला त्याप्रमाणे. पण आपल्याला दिसते की ते आज नाही आहे. आता तणनाशक तर सगळेच जण वापरत असतील, असं कोणी आहे का तणनाशक वापरत नाही? म्हणजे A to Z आता आपण तणनाशकावर आलो.
वर्षातून एखाद्या वेळेस एखादा 2 शेतकरी असेल की जे तणनाशक वापरत नाही, लहान पण 2-2.5 एकर ज्याला निंदणं शक्य आहे, निंदून काढताय, तुम्ही वापरत नाही, म्हणजे कमी जमीन किंवा ज्याला शक्य आहे ते करत नाही. हो पण मॅक्झिमम लोक आज तणनाशकावर आले की तणासाठी आपण जर तणनाशक मारत असू, नांगरणीवरचा खर्च केलेला एक्स्ट्रा आहे ना. जुन्या काळात 4-5 वर्षातून एकदा नांगरणी करायचो, ती छोटा नांगर फंटी सारखा, आज हा मोठा नांगर, आणि दरवर्षी यांना आता नांगरणी करतो. दरवर्षी खर्च वाढून राहिला कमी होऊन राहिला? वाढून राहिलं. एका इकडे खर्च वाढतोय, दुसरी आता इथं अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी होऊन राहिली, जे नजरेसमोर येत नाही. जेव्हा नांगरणी करतोय तेव्हा काय होतं, मातीला आपण भुसभुशीत करतो. म्हणजे आता समजा तुमचं गव्हाचं हे असेल, एखाद्याचं पीक असेल, गव्हाची थोंब आहे, हो तुम्ही जाळलं असेल तरी वरचा भाग जळतोय, खालचा जळतो का? नाही नाही. तसं तर तुम्हाला दिसेल ते गव्हाचे मुळं थोंब असे पसरलेले आहेत खाली. म्हणजे त्यानं काय केलं, मातीला पकडून ठेवलं. हो म्हणजे झाडाची मुळं ते मातीला पकडून ठेवण्याचं काम हे करतात. आता ज्या जमिनीमध्ये नांगरलं तिथं काय होतं, मोकळं सगळं उलटून सगळं पडते. मोकळं. हो. या तुम्ही तिच्यावर रोटावेटर मारलं तर अजून लगेच धुवा. मोकळं. जेव्हा हे पाऊस येतोय त्या शेतातून बाहेर पडणारं पाणी कसं राहतंय, गाळ. पूर्ण. कारण त्याला जर पकडून ठेवणारं नाही आहे, माती जर त्यामध्ये पाण्यामध्ये मिसळली, सगळं भुरं पाणी वाहून जातं. हो. आणि या भुऱ्या पाण्यासोबत किती माती वाहून जात असेल, भरपूर जाते. किती जात असेल अंदाजे, जी सुपीक आहे ती पूर्णच जाते. टनामध्ये किती जात असेल? म्हणजे तुम्ही तुमची आता तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, सोपं कॅल्क्युलेशन आहे त्याचं. एक असं तुमच्या शेतातून जे भुरकं पाणी आहे ना, ते जर गोळा केलं 1 लिटरच्या बॉटलमध्ये, आणि त्याला नंतर त्याची वाफ होऊ दिली पाण्याची, खाली माती किती उरते हे जर धरलं, तर मी जेव्हा माझ्या शेतामध्ये हे करून पाहिलं तर मला जाणवलं 5 ग्रॅम माती सापडली मला 1 लिटरमध्ये. फार कमी सापडली 5 ग्रॅम. पहिल्या दुसऱ्या पाण्यात तर तुम्हाला 10 ग्रॅम सापडेल, 15 ग्रॅम सापडेल, हे सापडेल. आणि पाणी वाहून किती जाते, तर असा अंदाज काढला एक ठोकताळा समजण्यासाठी. 100% जे पाणी पडते 50% वाहून जाते. मग 50% वाहून जाते म्हणजे आपल्या इकडे 900 मिलीमीटर पाऊस पडते, म्हणजे 450 मिलीमीटर वाहून जाते. 450 मिलीमीटर म्हणजे असे एवढ्या उंचीचं पाणी वाहून जाते, बरोबर आहे ना. त्याचे जर आपण घनमीटर केले या पाण्याचे किती वाहून जातात, म्हणजे मोबाईल जर असेल एखाद्याकडे तर कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे 4,500 घनमीटर पाणी त्या शेतातून वाहून जाते. आणि ती किती होते, तर जवळपास 45 लाख लिटर पाणी त्यातून वाहून जाते. 45 लाख लिटर एका हेक्टर मधून पाणी वाहून जातं, आणि त्यात 5 ग्रॅम जरी माती धरली तरी ती माती जवळपास 15 ते 20 टन माती होते. तेवढं शेणखत पण आपण शेताला देत नाही, 15 ते 20 टन. नाही नाही आधी ते माती वाहून जाते, तर हे नेमकं त्या मातीतलं काय राहते, दगड जातात का? प्युअर माती. तुम्ही असं एखादं टोपलं घेतलं समजा, आणि या टोपल्यामध्ये या शेतातली माती भरा, आणि त्याच्यामध्ये काही शेण टाका, कुजलेलं मिक्स करा, आणि वरून असं पाणी टाका, आणि हळूवारपणे उबळा. बाहेर काय पडेल, शेण. तुमच्या शेतातून काही वाहून जात असेल तर काय बाहेर पडत असेल, पहिले जमिनीतला सेंद्रिय कर्ब, जो सगळ्यात महत्वाचा आहे, जो 2 मातीच्या कणांना बांधून ठेवतो. अन्यथा तो तिथून निघून गेला की मातीचे कण कडक बनतात. म्हणजे आता नांगरणी करतो म्हणजे काय करतो, तर त्या मातीच्या कणामध्ये जो सेंद्रिय कर्ब जाऊन बसलाय त्याला जा म्हणतो. मातीचे कण मोकळे राहतात. जरी आता माती भुसभुशीत दिसत असेल तरी मात्र कालांतरानं ती कडक होते, पाणी मुरू देत नाही. जसं महिला एक चांगली गोष्ट समजू शकतात. तुम्ही गहू आणले, एखाद्या चाळणीत ठेवले, आणि वरून पाणी टाकलं तर काय होईल ना, खाली जाईल ना तिच्यामध्ये. आता ते न करता एक दुसरी गोष्ट केली, गव्हाचं पीठ आणलं, एक कोपऱ्यामध्ये गव्हाचं पीठ ठेवा आणि वरून पाणी टाका, भडभड भडभड, काय होते, तुम्हाला दिसेल ते पूर्ण खालचं पीठ भिजत नाही, अगोदर ते पाणी वाहायला लागते. म्हणजे जास्त जर झालं तर, म्हणजे वर ते पाणी खाली मुरत नाही, त्या पिठामध्ये वरचा तर निघून जातोय. तसं जमिनीमध्ये जे पडणारं पाणी, तुम्ही जेवढी जमीन बारीक केली वरचं पडणारं पाणी निघून जातं. म्हणजे मी म्हणतो ते बरोबर आहे का? बरोबर आहे. उंडा चुटला आपण पाणी पीठ चाळायचं, हा. परत घ्यायची, त्याच्यात पीठ चाळायचं आणि त्याचं भिजवायचं. तेव्हा मग जसं पाणी जर टाकलं तर ते बगलून जाते. बरोबर. आणि उंडा जर चुटला असा आळा करून तर ते चुटल्या जाते. राईट. असं म्हणजे आता तसंच मातीचं जर आपण केलं, जसं आता तुम्ही बांधणी करता म्हणजे आळं करता, हो. तर ते काहीतरी पाणी त्यामध्ये मुरतं. पण तसं जर केलं नाही, फक्त माती बारीक करून ठेवली
तर मात्र पडणारं पाणी खाली ओल गेलेलीच नसते, पाणी वाहलेलं दिसते. आपल्याला असं वाटतं की वाहतुनी पाणी झालं. पेरायला जा तर खाली खरखर, म्हणजे पाणी त्यामध्ये मुरत नाहीये. पण मात्र जर जमिनीची मशागत कमी केली तर मात्र याच्या उलट होतं. उलट असं होतं की तुम्ही आता पाहिलं असेल, तुमची जमीन किती काळी आहे, इथं किती फुटावर मुरुम लागतो? 10 एक फूट लाग. बरं. जमीन उलते का? हो ना, भेगा पडतात बरं. ना. आता बऱ्याच वेळा लोक काय म्हणतात की जमीन उरली म्हणजे आम्हाला नांगरायची. जमीन उरली, कडक झाली म्हणून नांगरली तर नरम होणार. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की जेवढी जमीन आपली काळी तेवढी चांगली आहे, आणि जी काळी जमीन आहे तिला कितीही शेणखत द्या, कितीही काही करा, तिच्यामध्ये ओलावा असेल त्यावेळेस तिचे मऊ राहते, म्हणजे पोळ्याचे आपण बैल बनवतो, आणि त्याच्यातला ओलावा गेला तर तो बैल उलणार, म्हणजे उलणार पोळ्याचा आपण बनवतोय याच्यानंतर. तसंच शेतातल्या मातीचं आहे, पाणी आलं तर मऊ होते आणि पाणी गेलं तर ती जमीन उलणार. उलणार म्हणजे जमीन कडक झाली म्हणजे खराब झाली असं नाही आहे. उलट तुम्हाला दिसेल त्या भेगा पहिलं दुसरं पाणी वाहूच देत नाहीत, नाही. सगळं त्या मुरमापर्यंत नेतात. हे जमिनीची जी भेग पडते, जिथपर्यंत मुरम आहे तिथपर्यंत ती भेग जाते. म्हणजे पाणी जमिनीमध्ये मुरवण्याचं काम सुद्धा त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात होते. तर त्यासाठी पहिला प्रयोग तुम्ही केलाय सरीवरंबा BBF. दुसरा आपल्याला करायचा आहे 1 एकरावर. जसं तुम्ही आता 8-10 एकरापासून सुरुवात करताय, हे 1 एकरापासून सुरुवात करताय. आपल्याला 0 मशागतीकडे पण जायचं आहे.